स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड एक्झाममध्ये 1 मार्कासाठी ज्या काही डेफिनेशन्स येत असतात त्याच्यापैकी 4 डेफिनेशन या ठिकाणी आपण घेतले आहेत. इम्बिबिशन, डिफ्युजन, ऑस्मोसिस आणि रायझोस्फिअर. इम्बिबिशन म्हणजे काय? स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कॉलॉइड ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. म्हणजे ज्यावेळेस मुळं हे पाणी ॲब्सॉर्ब करत असतात त्यावेळेस ते फुगतात, त्याला म्हणतात स्वेलिंग अप आणि इम्बिबिशन असं म्हणत असतो आपण. डिफ्युजन म्हणजे काय? ज्यावेळेस आयन्स जे त्यांची मुवमेंट हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जात असते त्याला म्हणतो आपण डिफ्युजन. आणि ऑस्मोसिस म्हणजे मुवमेंट्स ऑफ आयन्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण म्हणत असतो ऑस्मोसिस. रायझोस्फिअर म्हणजे मायक्रो एन्व्हायरमेंट प्रेझेंट सराउंडिंग द रूट हेअर, म्हणजे मुळाचा आजूबाजूला जे छोटंसं वातावरण प्रेझेंट असते त्या वातावरणाला रायझोस्फिअर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा घटक या ठिकाणी सिग्निफिकन्स दिले ट्रान्सपिरेशनचं. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर, त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. तर त्याचं महत्त्व काय? तर वनस्पतींमधलं एक्सेस वॉटर या ठिकाणी ते रिमूव्ह करायचं काम करत असते, म्हणून ट्रान्सपिरेशन प्रक्रिया महत्त्वाची. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनद्वारे वॉटर ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत करत असते ट्रान्सपिरेशन. त्याच्यानंतर असेंट्स ऑफ सॅप, जे काही सॅप्स आहेत त्यांना वाहून नेण्याचं काम करत असते. गॅसियस एक्सचेंज असतील, सेलची टर्जिडिटी मेंटेन करायची असेल किंवा टेम्परेचर रिड्यूस करायचं असेल तर अशा वेळेस ट्रान्सपिरेशन जे तर ते महत्त्वाचा रोल बजावत असते. विद्यार्थ्यांनो, अनदर क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येऊ शकतो. बरेच फॅक्टर जे तर ते वॉटर ॲब्सॉर्प्शनवर इफेक्ट करत असतात. त्याच्यातला पहिला फॅक्टर आहे अवेबिलिटी ऑफ कॅपिलरी वॉटर. दुसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी 20 ते 30 डिग्री टेम्परेचर असणे आवश्यक असते. त्याच्यानंतर जर समजा वॉटरमध्ये हाय सोल्यूट जर प्रेझेंट असतील तर अशा वेळेस वॉटर ॲब्सॉर्प्शन कमी होते. पुअरली इरिटेट सॉईल असेल तर अशा वेळेस वॉटर ॲब्सॉर्प्शन जे तर ते कमी होत असेल. आणि जास्त प्रमाणात वॉटर